राज्यात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार सुरू आहे त्यामुळे सर्वे पॉझिटिव्ह येत आहेत। सरकारच्या माध्यमातून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत, कामं केले आहेत, त्यामुळे लोकांना पहिले पसंतीचे महायुती सरकार आहे। लोकसभेत जो फेक नेरेटिव्ह झाला ते आता चालणार नाही, लोक आता हाणून पाडत आहेत, म्हणून फक्त लोक आता विकासाच्या नावावरती मतदान करतील। जसं मी आता 2.5 वर्षात काम केला, आता पुन्हा 5 वर्षात त्या जोमाने काम करणार। सर्वे महायुतीच्या बाजूनी येत आहेत। संजय राऊत याच्यातूनच बाहेर निघत नाही आहे, रोज रोज त्यांचा तोच वेश आहे। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा। महायुतीने ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, सरकारच्या माध्यमाने विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, विविध डेव्हलपमेंटची कामं, विकासाची कामं केली, म्हणून लोकांच्या पहिल्या पसंतीचं हे महायुतीचं सरकार झालेलं आहे। आपण जर पाहिलं असेल की फेक नॅरेटिव्ह जे चाललं, लोकांना खोटं बोलण्याचा प्रयत्न जो लोकसभेमध्ये झाला तो आता होणार नाही, लोकांनी ते हाणून पाडलं। हरियाणामध्ये पण आपण पाहिलं, फक्त विकासाच्या नावावरती जे लोक मतदान करतील, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघातील सगळ्यांना सांगू इच्छितो की अक्कलकुवामधून आमच्या दादा उभे आहेत, त्यांची चिन्ह आहे धनुष्यबाण, त्यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आपण निवडून द्या। जसं काम आम्ही 2.5 वर्षामध्ये केलं तसंच पुढचे 5 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं काम जे आहे ते आम्हाला करायचं आहे, म्हणून जे आहे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे। आता परत सगळे सर्वे जर असतील, सगळे सर्वे महायुतीच्या बाजूनीच आहे आणि महायुतीचंच सरकार जे आहे ते स्थापन होईल। संजय, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती आरोप केलेले की हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान आहे, त्यामुळे आमच्या बॅगेत तपासण्यात बॅगेत का आहे का, एवढा कशाला आग पकड झाला पाहिजे? मला वाटतं प्रोसिजर आहे। लोकसभेमध्ये मुख्यमंत्री, सिटिंग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या बॅगा तपासल्या होत्या, त्यांनी कधी हा व्हिडिओ नाही केला, त्यांनी कधी हा प्रश्न नाही विचारला। तर मला वाटतं प्रोसिजर आहे, लोक प्रोसिजर फॉलो करतायत, मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे। धन्यवाद। लाडक्या बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना एवढी यशस्वी झाली की 2.5 कोटी महिलांपर्यंत, भगिनींपर्यंत ही योजना पोहोचली। मला वाटतं याच्या अगोदर कुठलंही सरकार नसेल की एवढ्या रोबस्ट पद्धतीने ही योजना कोणी पोहोचवली असेल। आणि मला वाटतं बहिणी ज्या आहेत आता त्यांनी ठरवलेलं आहे की ज्या सरकारने आपल्यासाठी या योजना आणल्या त्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। तोच उत्साह जो आहे तो मला इथे या सभेमध्ये देखील दिसला, तोच उत्साह बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती देखील मला दिसतो। आणि मला पूर्ण विश्वास आहे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 100% महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना जे आहे हे मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील। कोटी रुपये ते शिंदे गटाच्या उमेदवारांना देण्यात आलेले ते त्याच्यातून बाहेरच निघत नाही, तोच वेश आहे रोज 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 रोज। मला वाटतं लोक कंटाळले त्यांना। दादा, हे जे सर्वे आलेले